म्हणजे नेमकं की त्याच्यामध्ये जे हानिकारक बुरशी किंवा काही किडे असते हे ते उन्हामध्ये काय वरती येऊन त्या उन्हाच्या तीव्रतेने मरते. ह्या वर्षी ती कंडिशन झाली का? ह्या वर्षी बघा आता ज्यांच्याकडे तुमच्याकडे खरीपाला सोयाबीन किंवा ज्यांनी कांदा घेतला असेल ह्या वर्षी बघा आपल्या कांद्याला सोयाबीनला मर रोग किंवा पांढरी बुरशी ही मोठ्या प्रमाणात आहे. कांद्याची पाहिजे तशी वाढ सुद्धा नाही. मुळाला जर तुम्ही उपटले ना मुळं खाली पांढरी बुरशी दिसत किंवा मुळं तुमचे हिरव्या कलरचे किंवा गुलाबी झालेले दिसते. म्हणजे हे काय झालेलं आहे की आपल्या उन्हाळ्यामध्ये जमीन न तापल्यामुळं ती बुरशी तशीच राहिली आणि ती खरीपामध्ये तशीच. आता रब्बीला तुम्ही जर परत पीक घेतलं तर खरीपाची तीच परत तुमच्या शेतात येणार. तुमच्याकडे समजा जर कांदा असला तर कांद्याला हमखास येते. सोयाबीन असलं तर सोयाबीन मधले बी बरेच रोग किडी आपल्याला कांद्यामध्ये येतात. म्हणजे ही सायकल जी आहे ती ऍज इट इज ती कंटिन्यू चालू राहणार. मग आपल्याला ह्या सायकलीला पूरक असलेली शेती करावं लागणार. आता तुमच्याकडे ज्यावेळेस कांदा वगैरे खरीपाला पेरला जातो, लागवड केला जातो, हेतून मागचं जर आपण एक 10 वर्षाचा बी इतिहास बघितला तरी पावसाळ्यामध्ये तुमच्या भागात तेवढा पाऊस नसतो. म्हणजे कमी जास्त आपले असायचे ना. ह्या वर्षी जास्त आहेत का नाही पाऊस? मागचे म्हणजे ह्या वर्षी सोडून मी मागचे म्हणतो. दरवर्षी तुमच्या भागामध्ये 350-400 mm च्या आसपास पाऊस होतो. ह्या वर्षी तर तुमच्या भागात माझ्या माहितीच तरी 800च्या आसपास mm पाऊस असतो. 800 प्लस असतो. आता इथलंच तुम्हाला सांगतो, इथं आमच्या भागामध्ये ॲन ॲव्हरेज पूर्ण वर्षाचा 650 mm होत असतो. तर आत्ताची तर आमच्याकडे 900 mm पाऊस झाला. अजून तरी 1-1.5 महिना बाकी आहे. म्हणजे ही कंडिशन आहे. मग आपण आपल्याकडे जे कांदा तुम्ही करतात महत्वाचं पावसाळी कांदा असो किंवा आत्ताचा असो, तुम्ही जे रोप